When you've prayed every prayer that you know how to pray, just remember the Lord will hear, and the answer is on its way. Our God is able. 자.
सर्वांना परत एकदा आजच्या प्रबोधिनी शुभेच्छा आणि सलाम. या आपण आजच्या मन्नाकडे, देवाच्या निरोपाकडे थोडक्यात आपण लक्ष केंद्रित करूया. परत एकदा आपला जो शास्त्र भाग आहे शेवटला त्याचा पॉइंट, त्याचा मुद्दा आपण आज पाहणार आहोत. परत एकदा ते वाचून घेऊया. नीतिसूत्र याचा 6वा अध्याय आणि त्याची 16 ते 19 वचनामध्ये असलेलं आहे की परमेश्वर त्यांचा द्वेष करीतो अशा 6 गोष्टी आहेत नव्हे, त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. आणि त्यातली 7वी गोष्ट म्हणजे आपण बघतो की भावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य. या आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. मागील 2 सप्ताह प्रभू येतवर या विषयावर तू आमची भेट घेत आहेस, आमच्याशी बोलत आहेस, आम्हाला मदत करत आहेस तुझ्या आत्म्याद्वारे. प्रभू, तू आम्हाला योग्य त्या गोष्टी समजण्यास आणि करण्यास तू सहाय्य देखील करत आहेस, म्हणून देखील तुझे आभार मानतो. खरोखर जर आम्ही तुझ्या मनाला जर आम्ही संतोष दिलं, आनंद दिलं, तर प्रभू तू आम्हाला आशीर्वाद देतोस. परंतु जर आम्ही तुझ्या इच्छेविरुद्ध करतो, ज्या गोष्टी तुला मीठ आणतात, ज्या गोष्टी तू द्वेष करतो, त्या जर आम्ही करत राहिलो, त्यापासून केवळ आम्हाला नुकसान आहे, आमचा नाश आहे. आणि म्हणून ते न करण्यास, ते टाळण्यास प्रभू आज त्या 2 सप्ताहभर तू आमची भेट घेतली, म्हणून तू प्रभू आमचं मार्गदर्शन केलं, म्हणून तुझे आम्ही आभार मानतो. आज देखील ही गोष्ट समजण्यास, त्याप्रमाणे करण्यास प्रभू आमच्या सर्वांचं सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणतो आहे, आमेन. जी शेवटची गोष्ट शलोमोन सांगत आहे, आणि ती म्हणजे 7वी गोष्ट देवाच्या सूचीमध्ये, देवाच्या लिस्ट मध्ये आहे, आणि ती म्हणजे भावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य. त्या मनुष्याचा देवाला वीट आहे, देवाला द्वेष आहे. आणि हा अशा स्वभावाच्या मनुष्याविषयी 14व्या वचनामध्ये देखील आम्ही बघतो. नीतिसूत्र 6 आणि त्याच्या 14व्या वचनात देखील आम्ही बघतो की तिथे लिहिलं आहे, त्याच्या मनात उद्दामपणा असतो, तो दुष्कर्माची योजना करीत असतो, तो वैमनस्य पसरितो. आम्ही ओळखून घेऊया कोण आहे, किंवा आम्ही तर नाही त्यामध्ये, पुष्कळदा सैतान, आम्ही खूप चांगले आहोत, आम्ही करत आहोत ते योग्य असा बनाव आमच्याकडे उभा करतो, त्यामुळे आमच्यातील उणिवा आम्हाला दिसत नाही. पण धन्यवाद तुझ्या देवाच्या वचनासाठी, जे तीक्ष्ण दुधारी तलवारीसारखं आहे. या सैतानाचे आवडणाऱ्या गोष्टी ते तोडून टाकताना आम्हाला खरं रूप आमचं दाखवतं. आणि जर आम्ही त्याच्यामध्ये असो तर आम्हाला आज देखील संधी परमेश्वर देऊ इच्छित आहे, वेळ आहे अजून. बघा हा मनुष्य कोण आहे, भावात वैमनस्य पसरविणारा करणारा मनुष्य कोण आहे, की त्याच्या मनामध्ये उद्दामपणा आहे आणि तो दुष्कर्माची योजना करत असतो. मागील संदेशात आपण ऐकलं की दुष्कर्म योजणारे अंतःकरण, आणि तो दुष्कर्माची योजना करतो, तो वैमनस्य उद्दामपणा करणारा, दुष्कर्माची योजना करीत असताना तो वैमनस्य पसरवितो. ह्याचं डायरेक्ट आम्हाला आम्ही त्याच्यावर ओळखू शकतो की व्यक्ती वैमनस्य पसरविणारी व्यक्ती आहे. भावामध्ये द्वेष निर्माण करणारी व्यक्ती आहे, भावामध्ये कलह, हेवा निर्माण करणारी व्यक्ती आहे. आज मंडळांमध्ये अबोला का झालेला आहे, आज मंडळांमध्ये प्रीती थंडावली का आहे, का आम्ही एक दुसऱ्याचं मुख पाहू इच्छित नाही, का आम्ही एक दुसऱ्याला सलाम करू इच्छित नाही, का आम्ही जशी स्वतःवर तशी आमच्या शेजाऱ्यावर प्रीती करू शकत नाही. याचं कारण फक्त आणि फक्त हे लोक आहे ज्यांनी वैमनस्य मंडळांमध्ये पसरविलं आहे. त्याचं ह्याला करून एक सारखं वाईट पेरून वैमनस्य पसरून आज आमचे प्रीतीपूर्ण संबंध तोडून टाकलेले आहे. आज फक्त आम्ही एखाद्याचं वाईट
इच्छितो, चिंतितो आणि एखाद्याचं वाईट झालं तर आम्हाला आनंद होतो. का? त्याला कारण हा सैतान आणि त्याचे पुत्र म्हणजे वैमनस्य पसरविणारे केवळ या कोणीही असाल. बघा, आपण प्रार्थना करणारे का असे ना, माझ्या तरी अनुभवातून मी पाहिलं आहे, प्रार्थना करायला सेवक असो कोणी असो, सो कॉल्ड प्रार्थना करणारे प्रार्थना करायला येतील घरामध्ये, 5-10 मिनिटच प्रार्थना करतील किंवा काय बोलायचं ते बोलतील, खूप चांगलं आम्ही कार्य करत आहोत हे दाखवतील आणि त्यानंतर अर्धा 1 तास फक्त निंदा करत राहतात. काय अर्थ त्या प्रार्थनेचा? हा तसा, तो तसा, त्याने असं बोलला, तो तसा करत आहे, ती तशी आहे. वैमनस्य काही संबंध नसतो जिथे प्रार्थना करायला लागले त्यांचा आणि त्या व्यक्तींचा, परंतु मला खूप मोठी जबाबदारी सैतानाने माझ्या खांद्यावर सोडलेली आहे, वैमनस्य पसरवण्याची. काय अर्थ उरतो त्या प्रार्थनेला, काय अर्थ उरतो त्या बायबल वाचनाला, जर मी जाताना त्या परिवारात शांती देऊन जात नाही, मी तर उलट वैमनस्य पेरून जातो. काय अर्थ नाही. जेव्हा आम्ही 4 लोक राहतो फक्त वैमनस्य पसरवतो आणि अशा लोकांचा, व्यक्तींचा देवाला अत्यंत वेट आहे, राग आहे, देव द्वेष करतो अशांचा. नीती 16 आणि 28 मध्ये आपण वाचूया. नीती 16 आणि 28 मध्ये लिहिलं आहे, कुटील मनुष्य वैमनस्य पसरितो, कानास लागणारा मोठ्या स्नेहात फूट पाडितो. कुटील राजकारण करणारा व्यक्ती काय आहे? वैमनस्य पसरवितो, कानास लागणारा मोठ्या स्नेहात फूट पाडतो, मोठ्या प्रीतीमध्ये फूट पाडतो. किती घातक आहे बघा मनुष्य. चांगल्याचा आव आणि दिखावा करून, प्रार्थनेचा आड घेऊन, बायबलचा आड घेऊन आम्ही फक्त वैमनस्य पसरवितो, स्नेहामध्ये, प्रेमामध्ये फुटी पाडतो, वाईट योजितो. कुटील म्हटले त्याला, कुटील. मला तर वाटतं सैतानाचे परमप्रिय दास, अगदी उराशी टेकलेले लोक कुटील अंतकरणाचे, कारण तो तसाच आहे. स्नेहात फूट पाडणं. किती चांगलं वातावरण त्या स्वर्गात होतं, जिथे पाप नाही, जिथे काही नाही, तिथे त्यांनी फुटी पाडल्या. 1/3 त्याचं बोलणं साधन असेल. 1/3 देवदूतांना त्यांनी बहकावलं, त्याच्यासोबत त्याच्या म्हणण्यामध्ये त्यांनी त्या गोष्टी त्यांना पटवून दिल्या. साधारण व्यक्ती नाही आणि त्यांनाही देवाने खाली फेकलं. कुटील योजना, दुष्ट योजना, दुष्ट सल्ले, भावाभावामध्ये वैमनस्य पसरवण्याचे काम, कोणी कोणाचे संबंध चांगले आहे ते कसे मी खराब करू हे काम करणारे सैतानच आहे आणि त्यांचा देवाला वेट आहे. नीती 22 आणि 10 बदलेला आहे. पुढचं वचन आपण वाचू. नीती 22 आणि 10 बदलेला आहे, उन्मत्तपणा करणाऱ्या घालवून दे, म्हणजे भांडण मिटेल आणि कलह व अप्रतिष्ठाही बंद होतील. मंडळीला आदेश आहे, पुष्कळ वेळा शत्रूवर प्रेम कर, एका गालावर मारली दुसरा गाल दे, सगळ्या गोष्टी आहेत. कोणी आमच्याकडे पाहुणा मानून येतो त्याचा पाहुणचार कर, असं केल्याने कित्येक वेळेला अप्रत्यक्ष रीतीने आम्ही देवदूतांचा पाहुणचार केला असेल असं लिहिलेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी देवाचं वचन काय म्हणतं? 22 आणि 10 मध्ये उन्मत्तपणा करणाऱ्या घालून दे, म्हणजे भांडण मिटेल आणि कलह आणि प्रतिष्ठा बंद होतील. यांना घालून दे, हाकलून दे, यांना उभं करू नको. 4 कुत्रे दारासमोर उभे राहिले, भटके तर चालतील पण यांना उभं करायचं नाही. कोणी असेल, कारण त्यांच्यामुळे केवळ नुकसान आहे,
स्वतःचं आहे, आमचं मन कलुषित होण्याची तिथे दाट शक्यता आहे. दुसऱ्यांचं आहे, दुसऱ्यांप्रीती असलेली आमची प्रीती आस्था मंदावण्याचं कारण हे लोक करतात आणि इतके एक्सपर्ट आहे गोष्टी पटवून देण्यास, त्यांचं प्रोडक्ट विकण्यास, सैतानाचं प्रोडक्ट पॅकेज विकण्यास इतके एक्सपर्ट आहे की आम्हाला देखील ते भुलू शकतात. आणि म्हणून या गोष्टीची वाट पाहू नका की मी खूप स्ट्रॉंग आहे आणि मी त्यांचं ऐकणार नाही, ऐकू शकणार नाही, ऐकलं त्यांच्याप्रमाणे करणार नाही असा विचार करू नका. त्यापेक्षा त्याच्या आधीच घालून द्या. असं म्हणतात की सापाला मारण्याची योग्य वेळ कोणती असेल, कोणती आहे, ती योग्य वेळ हीच आहे. तो अंड्यात असताच त्यांना मारून टाका, ही योग्य वेळ आहे. हे पिलं बी निघाले ना त्यांचे सापाचे घातक आहे. उभं करू नका, घालून द्या. संत पौल रोमकराच्या मंडळीस म्हणतो, रोम 16:17-18 मध्ये संत पौल, नीट आपण ऐकूया या लोकांविषयी, फार महत्वाचं आहे. कारण ह्यांनी मंडळांमध्ये दुफळी माजवली आहे, ह्यांनी मंडळांचे तुकडे केलेले आहे, ह्यांनी मंडळांमध्ये भेद केलेला आहे, शिस्त भंग करत आहेत, एकमेकांची मन दूषित करत आहेत, चिखल उडवित आहेत, कोणाचा समेट करणार नाही, पण उलट जिथे चांगल्या गोष्टी आहेत त्या संपवण्याच्या मार्गात आहे. व्यवस्था माजणारे लोक आहे, यांना आम्हाला प्रकाशात आणावं लागेल, यांचे मुखवटे आम्हाला उतरावे लागेल, तरच आमचा निभाव लागेल. आणि म्हणून पाऊल म्हणतो, रोमकराच्या मंडळीला लिहितो, रोम 16:17-18 मध्ये तो लिहितो, तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्या विरुद्ध फुटी व अडथळे घडवून आणणाऱ्यांवर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा. कारण असली माणसे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करीत नाही तर स्वतःच्या पोटाची सेवा करीतात. ती गोड व लागवी भाषणाने भोळ्या भाबड्यांची अंतःकरणे भुलवितात. संत पाऊल मी म्हणतो, इथे शलमन म्हणतो, इथे पाऊल म्हणतो, हे फुटी आणि अडथळे घडवून आणणाऱ्यांवर लक्ष ठेवा. मंडळीचं काम पण आहे, त्या मेंढपाळांचं काम पण आहे, किंवा स्वतः मेंढपाळ पण आहे. कारण सर्वात जास्त घरामध्ये कोण व्हिजिट देत असेल तर सेवक आहे. आम्ही जेव्हा जातो, जितक्या वेळ आम्ही तिथे आहोत, आम्ही निघताना कन्फर्म करूया त्या घराला शांती आहे आमच्या जाण्याद्वारे, आमच्याकडे ना की त्याद्वारे वैमनस्य पसरत आहे. सेवक म्हणजे काय, देवदूत नाही, पंख असलेले. आम्हाला पण या गोष्टी महत्वाच्या आहेत, जाणणं, शिकणं. कारण जर नाश होत आहे मंडळीचा, त्याला कारणीभूत आम्ही पण आहोत. आम्ही इतर गोष्टींमध्ये जास्त, ह्या गोष्टी पसरण्यामध्ये फार आमची भूमिका पण आहे कुठे कुठे, आणि त्यामुळे मंडळाचा देखील नाश होत आहे. चुकीच्या गोष्टी पसरवणं, सर्वात जास्त संपर्क लोकांचा कोणाचा येतो तर आमचा येतो. म्हणून आमच्याकडे जबाबदारी आहे, जर मंडळीमध्ये प्रीती नाही तर कुठेतरी सेवकांनी चेक करावं स्वतःला, किंवा तिथे 3-4 सेवक आहे, स्वतःला चेक करावं आम्ही काय करत आहोत. आणि पाऊल म्हणतो, फुटी अडथळे घडवून आणणाऱ्यांवर लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. आम्ही कोणावर लक्ष ठेवतो, कोणावर लक्ष ठेवतो? आणि संत पाऊल देवाचं वचन कोणावर लक्ष ठेवायला सांगत आहे? फुटी अडथळे घडवून आणणाऱ्यांवर लक्ष ठेवा. बारीक लक्ष ठेवा, खूप घातक आहे, हे खूप डेंजर आहे. मुखोटे घातलेले आहेत, सैतानापासून प्रेरित आहेत, आणि असं लिहिले त्यांच्यावर लक्ष तर ठेवा, पण त्यांच्यापासून दूर राहा. जसं आम्ही शलमन म्हणतो, यांना घालवून द्या, यांना हुसकून द्या, तसं पौल देखील म्हणतो, ह्यांच्यापासून दूर राहा. खोटी समजूत करू नका की आम्ही त्यांच्यामध्ये राहून पण आम्ही नीट राहू शकतो, सेफ. असं होत नाही, असं होणार नाही. आणि म्हणून एक बेटर ऑप्शन आमच्याकडे आहे, ह्यांना दूरच ठेवा. आम्ही उलट त्यांना जवळ करतो, आम्ही त्यांना घरात घेतो आणि नाश आम्ही करून देतो. ते कोणी असते तर तेच
प्रीतीपूर्ण भाषण करत आहे, सलोख्याचं भाषण करत आहे, समेटाच्या गोष्टी करत आहे, ते देवापासून आहे. परंतु ते इतरांविषयी जर माझ्याकडे बोलत आहे ते देवापासून नाही, कारण देव तसं करू देत नाही, देवाचा आत्मा तसं करू देणार नाही. आम्ही इतरांविषयी खोटे अफवा पसरतो, इतरांविषयी आम्ही बोलतो, तर ते देवापासून नाही. मंडळीने लक्षात ठेवणं गरजेचं आहात. आपली सेवा किती आहे, किती अनुभव आहे, आपण कोण आहात, कोणीही आहात. पण आम्ही जर दुसऱ्यांविषयी इतरांकडे बोलत आहोत, आम्ही देवापासून नाही. देवाचं वचन म्हणतं यांच्यापासून दूर राहा, ना खालून द्या. असं संत पाऊल इथे थांबत नाही. तो म्हणतो कारण असली माणसे, फार महत्वाचा मुद्दा आहे, विशेष सेवकांसाठी आहे. कारण असली माणसे म्हणजे कोणती माणसे? फुटी अडथळे निर्माण करणारी मंडळी, अवस्था निर्माण करणारी, दुसऱ्यांचे अधिकार वापरणारी, दुसऱ्यांच्या क्षेत्रात हस्तक्षेप करणारी अशी माणसे प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करीत नाही. ती बॅग धरून फिरलो आम्ही हे टाकून, आम्हाला वाटतं आम्ही करत आहोत, एखाद्यास पगार मिळतो म्हणून वाटत असेल मी करत आहोत, पण देवाच्या दृष्टीने देव म्हणतो तुम्ही माझी सेवा करत नाही. आणि म्हणून येशू त्या शेवटी म्हणेल मला तुमची कधीच ओळख नव्हती. आणि आम्ही म्हणतो, आमचे पुष्कळ म्हणतील तुझ्या नावाने भूत काढले, चमत्कार केले, जिवंत केले, लोक तुझ्या नावाने केले, कसं काय म्हणतो आमची ओळख नाही? हे सगळं केलं ते माहिती नाही, पण मी तुम्हाला ओळखतच नाही, तुम्ही माझी सेवा केलेली नाही. सैतान पण चमत्कार करतो, सैतान बी सगळ्या गोष्टी करतो. प्रश्न तर निर्माण होईल मग, माझ्या नावापुढे काहीतरी टायटल्स आहे म्हणून मी सेवा करतच आहे असं नाही. बघा पुष्कळदा आम्हालाही कळत नाही आम्ही कोणाची सेवा करत आहोत, कारण सैतान असा गैरसमज आमच्या पुढे उभं करून देतो की आम्ही देवाची सेवा करत आहोत. पण आमच्या फळावरून, आमच्या बोलण्यावरून, आम्ही प्रीतीपूर्ण भाषणावरून, सलोख्याचं एक समेट कसा करा, कोणाविषयी वाईट आम्ही बोलू नये आणि देवाच्या वचनातून निषेध आम्ही केला पाहिजे या गोष्टींचा. आणि पुढे तो म्हणतो, पाऊल म्हणतो ते प्रभू येशू ख्रिस्त असली माणसे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत नाही, तर तो थांबत नाही, तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात. याचा उपयोग पोटाची स्वतःची सेवा करण्यासाठी करतात. आम्ही लोकांकडे काय अपेक्षेने जातो, का लोकांना काहीतरी द्यायला जातो, का लोकांकडून काहीतरी मिळेल अपेक्षेने जातो? हे देवापासून नाही. जे स्वतःहून काही मागतात, मंडळीला इशारा आहे, देवा फार मोठी गंभीरपूर्ण ही गोष्ट आहे. आम्ही लोकांकडे नुसते हात पसरलेलेच आहोत. द्या, हे द्या, ते द्या, असं आहे, तसं आहे, अडचण आहे, हे आहे, आजार आहे, दुःख आहे, फक्त मागतात. आम्ही जर प्रेयर करतो, एखाद्यासाठी वचन सांगतो, तर आम्ही का अपेक्षा करावी त्या व्यक्तीने आम्हाला काय दिलंच पाहिजे? आम्ही त्यांच्यासाठी आशीर्वादाची लिस्ट वाचतो, देवाकडे मागतो, मग तो देव, मी ती लिस्ट माझ्यासाठी देवाकडे मागू शकत नाही का? लाज वाटली पाहिजे जर मी त्या जिवंत देवाची सेवा करतो आणि मी हात पसरतो, मला हे दे, मला ते दे, मला राशन दे, मला हे दे, मला पैसे दे. हे देवाची सेवा करतच नाही. हो, मी नाही सांगत, पाऊल सांगतोय रोमकराच्या पत्रामध्ये, ही माणसं प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत नाही, तर ही कोणाची सेवा करतात? ही स्वतःच्या पोटाची सेवा करतात. तिसरं त्यांचे सिम्पटम्स बघा, ओळखून घ्या. पहिलं, खोटे अडथळे. दुसरं, देवाची सेवा करत नाही, स्वतःच्या पोटाची करतात. तिसरं, ते गोड व लागवी भाषण करतात. त्यांच्याकडे विशिष्ट टॅलेंट आहे, ते म्हणजे गोड भाषण आणि लागवी भाषण करतात. एक विशिष्ट चौकटीमध्ये जेव्हा ते इतरांशी रिलेट असतात, जेव्हा फायदा असतो तेव्हा बरं का, एक विशिष्ट प्रेमाचे ब्रदर सिस्टर बोलताना एक विशिष्ट आवाज त्यांचा येतो, लागवी. काय काय ते शब्द बघा, गोड व लागवी भाषण. लागवी प्रभू येशू ख्रिस्त बोलतो तेव्हा त्याचे शब्द कसे होते? बाप्तिस्मा करणारा योहान बोलायचा तेव्हा त्याचे शब्द कसे होते?
पुष्कळदा वाईट वाटतं ऐकणाऱ्यांना, राग बी येतोय असं का बोलत नाही, पण त्याच्याद्वारे सुधारणा पण आहे. हे गोड लाभवी भाषण का करतात, दुसऱ्यांवर इम्प्रेशन का टाकतात, दुसऱ्यांना असं वाटावं की मला तुमची किती काळजी आहे, हे का करतात? कारण स्वतःचं पोट भरण्याची सेवा आम्ही करतो म्हणून करतात. दुसऱ्यांना खुश करण्यासाठी आम्ही करतो. बघ पुढे पुष्कळ म्हणजे स्थापत नाही. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आणि भोळ्या भावड्यांची अंतःकरणे भुलत असेल आहे. हेवा कलह वैमनस्य निर्माण करणाऱ्या मनुष्याला दैहिक मनुष्य म्हणतात. आणि यहुदा अशा माणसांची ओळख करून देते. बघा, पावलाने करून दिली, शल्मोनाने करून दिली, आता यहुदा पण मागे राहत नाही. यहुदा यांची ओळख करून देतो. यहुदा पत्र 3 आणि 4 आणि 16 आणि 19 नीट आपण वाचूया. यहुदा 3 आणि 4 आणि 16 आणि 19 तो म्हणतो, या माणसांची ओळख करून देत आहे. बघा कोण आहे. हे लपलेले खडक आहे, दिसत नाही, पण आम्हाला ठेचा लागून आम्ही पडतो, रक्त बळबळतो. कोण आहे. दंडासाठी पूर्वीच नेमिलेली कित्येक माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातूरपणाचे स्वरूप आणतात आणि आपला एकच स्वामी प्रभू ख्रिस्त आहे त्याला ते नाकारतात. असे लोक लिस्ट आहे. गुरुकुळ करणारे, असंतुष्ट, वासनासक्त आहेत, तोंडाने ते भुशारकी मारतात व लाभासाठी ते तोंड पूजा करतात. हुशारकी मारतात, मी असं आहे, मी तसं आहे, सैतानी लोक आहेत. आणि लाभासाठी ते तोंड पूजा करतात. असेल तोंड पूजा लाभासाठी, जसं आपण आधीच पाऊल म्हणतो रोमकारास पत्रामध्ये त्या मंडळीला म्हणतो की ते स्वतःच्या पोटाची सेवा करतात. यहुदाही म्हणतो की ते लाभासाठी तोंड पूजा करतात. लाभासाठी, स्वतःच्या लाभासाठी, दुसरे म्हणजे कोण, ज्यांच्यापासून आम्हाला लाभ आहे, फायदा आहे अशांची. म्हणजे कोणापासून आम्हाला लाभ आहे, ज्यांच्यापासून आम्हाला काहीतरी मिळत आहे, वस्तू आहे, पैसे आहे, काय जे आहे, पद आहे, त्यांची तोंड पूजा. किती ज्ञानी आपण आहात, काय किती हुशार आपण आहात, सलाम, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे, मी तुमच्यासाठी हे करत आहे, मला तुमची किती काळजी आहे. इतक्या सुंदर समयोजित बोल करून, विशिष्ट चौकटीमध्ये विशिष्ट आवाज काढून आम्ही लाभासाठी लोकांची तोंड पूजा करतात. मला लाज वाटते, मला वाईट वाटतं जेव्हा या पुलपेटचा चर्चा उपयोग लोकांच्या सन्मानासाठी केला जातो. तोंड पूजा केली जाते. हे स्थान, हे ठिकाण कोणा मनुष्याचं गौरव करण्यासाठी नाही, कोणाची तोंड पूजा करण्यासाठी नाही, केवळ माझा लाभ पाहण्यासाठी नाही, तर येशू ख्रिस्ताला उंचवण्यासाठी हे ठिकाण आहे. मग लोकांना बोध करण्यासाठी आहे, लोकांना योग्य त्या गोष्टी सांगण्यासाठी आहे. असं न करता मी तोंड पूजा करतो, स्वतःच्या लाभासाठी एखाद्याला उंच करतो, इथे वारंवार देव सोडणार नाही. कोणीही असं आपण देव त्यांच्याकडे क्रोधिष्ट दृष्टीने पाहत असेलच. किती लाभ होईल मला माहिती नाही असं केल्याने, पण नक्कीच आमचं नुकसान अनंत कालासाठी होईल हे मात्र नक्की. पुढे म्हणतो, ती कुवासनेप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे आहेत, ती फूट पाडणारी, देहबुद्धीची, आत्मा नसलेली म्हणजे उद्धार न पावलेली आहेत, ती केवळ स्वार्थासाठी चोरून आलेली आहे. आपले लिस्ट थांबतच नाही हो, ह्याच्यावर अजून वेगळे मुद्दे होऊ शकतात. कुटील, यहुदा म्हणतो कुटील आहेत, कुटील, फूट पाडणारी आहेत, देह बुद्धीची आहेत, आत्मा नसलेली, उद्धार न पावलेली आहेत. ही केवळ, परत म्हणतो, ही केवळ स्वार्थासाठी चोरून आत आलेली आहे. चोरून आत आली म्हणजे नक्कीच दरवाजाने आली नसेल. चोर मागच्या दरवाजाने येईल किंवा खिडकीतून. ही लोक आलेली आहेत. स्वतःहून आलेली आहेत.
काय कोणी बोलवलं नाही, खिडक्यांमधून आलेली, त्यांचा मार्ग खिडक्यात आहे, जा ये खिडकीतून. दुसऱ्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना वाटतं आम्ही खूप बुद्धिजीवी आहोत, ही कुटीर फुटी पाडणारी, अवस्था निर्माण करणारी, भावाभावात वैमनस्य निर्माण करणारी, यांच्यापासून आम्हाला सावध राहायला पाहिजे. मेंढरांचं कातडे ओढून फिरणारे लांडगे दाराने येत नाही, खिडक्यांमधून येतात आणि जातात. सतत हात पसरलेले आमचे, आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या. आणि तुम्ही दिलं तर तुमच्यासाठी ती प्रार्थना इतकी चांगली होईल, सर्व स्वर्गातले आशीर्वाद फक्त तुम्हाला देऊन देतील, बाकीच्यांना उरणारच नाही असं वाटतं कधी कधी. मात्र एखाद्याकडून काही लाभ नसेल, वेळ नाही आम्हाला, बघू नंतर. त्या गरीबासाठी नाही होणार. लाभ जिथे आहे, स्वार्थ जिथे आहे, जिथे स्वतःचं पोट भरणं आहे, तिथे तोंड पूजा, देवाला कन्व्हिन्स कशा मार्गाने करता का असा तो नकाका तसे असे ना, पण देवाला सांगता तो, त्याला सर्व माहिती आहे, त्याला सांगता तो असा येतो तसा आहे. देवाला काय सांगतात, त्याला माहिती तो कोण आहे, आणि त्याला तर हे पण माहिती तू कोण आहे असं बोलणार, आणि तू का बोलत आहे हे पण त्याला माहिती आहे, कारण तू स्वार्थासाठी तोंड पूजा करत आहे, स्वतःच्या लाभासाठी करत आहे, आणि तो चोरून आत आलेला आहे, चोरून आत आलेला आहे. पौल तिमथ्याला बोध करताना म्हणतो, तिमथी 2:23 मध्ये, मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादापासून दूर राहा, कारण त्यापासून भांडणे उत्पन्न होतात. त्यापासून दूर राहा, या लोकांपासून दूर राहा, यांना घालवून दे, यांना हाकलून दे. वारंवार ह्या गोष्टी पवित्र शास्त्रात आम्हाला वाचायला काम मिळत आहे. ह्यांच्याशी बोलून उपयोगच नाही, हा वाद संपणार नाही कधी. आपण 4 शब्द बोलू, ते 8 बोलतील, आपण 8 बोलू, ते 16 बोलतील, आपण काहीतरी सांगू, ते वेगळं काहीतरी शोधून आणतील, हा वाद संपणार नाही. बेस्ट ऑप्शन, कीप डिस्टन्स, दूर राहा. आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये सैतानाला आडवे व्हा आणि मोहापासून दूर व्हा. एक वेळ सैतानाला पण आडवे करू शकतो, पण यांना नाही आडवे करू शकत. हे आम्हाला आडवे करून देते, मंडईचा नाश करून टाकते. यांना दूर ठेवा, यांच्यापासून दूर राहा, हा एकच मार्ग आहे. तीव्र मत्सर तट पाडणे या स्वभावाला ऐहिक स्वभाव देखील म्हटलेलं पवित्र शास्त्रात, आणि त्यांना सैतानाचे ज्ञान आहे असंही म्हटलेलं आहे. असे लोक सैतानाच्या ज्ञानाने भरलेले, इतक्या त्यांच्या योजना असतात, इतके विचार असतात, एखाद्याला पाडण्यासाठी, मंडळीचं नुकसान करण्यासाठी, एखाद्याची जागा घेण्यासाठी षडयंत्र ते रचतात. असे याकोब म्हणतो, असली माणसे कुकर्म घडून आणतात. अशा माणसांचा खरोखर देवाला फार वेट आहे. आणि म्हणून स्तोत्र करता म्हणतो 133 मध्ये, पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालीन जीवन देण्याचे ठरविले आहे. एकत्र, युनिटी, कळप, मेडवाडा, मंडळी देवापासून आहे. किती मनोरम आहे, किती चांगलं आहे, आणि तिथेच देवाने आशीर्वाद देण्याचं ठरवलं आहे. आणि सैतानाला अति उत्तम रीतीने या गोष्टी माहिती आहे, म्हणून तो फुटी पाडतो, वैमनस्य निर्माण करतो. डिवाइड अँड रूल जे इंग्रजांनी केलं, त्याला माहिती अभेद्य या गोष्टी आहेत, पण यांच्यामध्ये कसं फुटी निर्माण होतील, यांच्यात वैमनस्य पेरून द्या, ते यांचे लढतील, यांचे मरतील. जे विश्वासाने एका घरचे झाले आहोत आपण, जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा आम्ही एका घरचे आहोत, एका कुटुंबातले आहोत, एका फॅमिलीत आहोत. आता हा तो ती तशी नाही, आता आम्ही एक आहोत. तो पण माझा, ती पण माझी, आम्ही सर्व एक आहोत. आम्ही एका घरचे आहोत, एका कुटुंबातील आहोत, एका कळपातील आहोत, एका मंडळीतील आहोत.
आणि अशांमध्ये म्हणजे आमामध्ये फुटी पाडणारा व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणाऱ्या मनुष्याला जर आम्ही घालून दिलं तर किती बरं होईल. कारण देवाचं वचन सांगताना घालून द्यायला दूर ठेवायचे असून दूर राहा, यालाच घालवणं. या मोजक्या लोकांना घालवणं म्हणजे सर्वांना वाचवणं. नाही तर आमची अवस्था फार वाईट. लाल देवाचं वचन आहे, या गोष्टी आम्हाला निक्षून सांगत आहे की आमच्यामध्ये जर एक ऐक्य नाही, आज आमच्यामध्ये जर युनिटी नाही, आज याला कुठेतरी जर आम्ही संशोधन करून पाहिलं, खोदून पाहिलं तर आम्हाला कळेल की कोणीतरी अशा व्यक्ती आहे जे वैमनस्य पसरत फिरत आहे. आणि आम्हाला वेळ आहे अजून, पण आम्हाला ते शोधून त्यांना चार लक्ष ठेवायला लावले, त्यांना शोधायला लावलं, त्यांना हाकलायला, त्यांना घालवायला लावलेलं आहे. हे जर आम्ही केलं नाही तर फार उशीर होऊन जाईल. आपल्या सर्वांना आज प्रभू त्याच्या वचनातून हेच सांगू इच्छित आहे की भावाभावात वैमनस्य पसरवणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवा, त्यांच्यापासून दूर राहा, एक राहा, युनिटीमध्ये राहा. कारण आम्ही विश्वास जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवलं तेव्हा आम्ही एक झाले, एका घरातले झाले आहोत, एका कुटुंबातले आहोत. आता माझा रक्ताचाच भाऊ, माझी बहीण किंवा भाऊ नाही, तर जे या कुटुंबातले सर्व आहेत येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये ते माझे तेवढेच जवळचे आहेत. ही भावना जोपर्यंत माझ्या अंतःकरणात येत नाही तोवर मी ती प्रीती पण येशूसारखी करू शकणार नाही. या आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आज आमची प्रत्येक मंडळी, प्रत्येक कुटुंब, आमचं घर स्थिर, मजबूत, ऐक्यात असलेलं, एक असलेलं, देवाचं केवळ देवाचं गौरव करत असलेलं, हे सर्व आव्हानणारे, हे सर्व खोटाटे, सर्व भीक मागणारे, हे सर्व स्वार्थासाठी जगणारे, हे पोटासाठी जगणारे, यांना ओळखून घेऊया, देवाकडे नम्र लीन होऊया, मागूया, ज्ञान मागूया. देवा खरं ते ओळखण्यास मला सहाय्य कर. खोट्यांच्या नादीत त्यांनी किती लाखी भाषण केलं, त्यांनी किती गोड भाष्य केलं, किती मीठ हास्य केलं, आम्ही चुकणार नाही, आम्ही ओळखून घेऊया. या प्रभू करूया वचनाद्वारे आमचं सहाय्य. प्रार्थना करू. देव आम्ही तुला धन्यवाद देतो. स्वर्गीच्या देवा, तू स्वर्गात आहे, परंतु मनुष्याचं मन तू जाणतोस. मोठ्या स्नेहात फूट पाडणारे लोक तू ओळखतो. आज सैतानाने त्याच्या धूर्तपणाने, त्याच्या कावेबाजपणाने प्रभू ह्या तुझ्या घरामध्ये असे लोक त्याने बळजबरीने चोरून आत घातलेले आहे, जे आमचा नाश करण्यासाठी, मेंढरांचं नुकसान आज ते करत आहे. प्रभू त्यांच्याकडे विशिष्ट हत्यारं आहेत, प्रीतीचे आहे, गोड भाष्य आहे, स्मित हास्य आहे, लागवी भाषण आहे, पण ते केवळ स्वार्थासाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी चोरून आत आलेले तुझं वचन. अशांना ओळखण्यास, अशांपासून दूर राहण्यास प्रभू आम्हाला सहाय्य कर. आणि तुझ्या मंडळीची वाढ कर, आध्यात्मिक रीतीने, सर्व रीतीने तू वाढ कर. प्रभू येशू ख्रिस्त तू लवकर येत आहे म्हणून या गोष्टी ओळखून प्रभू आम्हाला परत एकदा आमच्यामध्ये ती स्नेह, आमच्यामध्ये ती प्रीती, आमच्यामध्ये ऐक्यता तू निर्माण कर, अशी देखील त्याची आम्ही प्रार्थना करतो. आमची प्रार्थना आहे म्हणून तुझा आभार मानतो. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो आहे. आमेन. सर्वांना परत एकदा सलाम. Yes, my help comes from the Lord, maker of heaven and earth. Oh, my help comes from the Lord. Yes, my help comes from the Lord. My help comes from the Lord, maker of heaven and